पोलिसांकडनं सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। काल सायंकाळच्या सुमारास 5:30 वाजण्याच्या सुमारास सर्च ऑपरेशन हे थांबवण्यात आलं होतं, मात्र आता आज सकाळपासून पुन्हा जे आहे सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपण इथे बघू शकतो DCP पोर्ट झोनचे जे आहेत त्यांच्यासह मुंबई पोलिसांच्या 3 टीम्स ज्या आहेत ते या ठिकाणी गस्त करतायत। सर्च ऑपरेशन चालू आहे। 2 जण जे आहेत ते अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती जी आहे ती पोलिसांकडून आपल्याला देण्यात आलेली आहे। त्यांचाच शोध जो आहे या ठिकाणी घेण्यात येत आहे। मुंबई पोलिसांच्या बरोबरच नेव्हीची टीम असेल, कोस्ट गार्डची टीम असेल आणि मुंबई पोलिसांच्या 3 टीम्स हे 4 स्पीड बोटीमधनं या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन जे आहेत त्यांचं सुरू आहे। आज या ठिकाणी झी 24 तासची टीम प्रत्यक्ष आलेली आहे आणि हीच ती जागा आहे नीलकमल बोट जी आहे तिला नेव्हीची स्पीड बोट ही धडकली आणि त्या दुर्घटनेमध्ये एकूण 13 जणांचा तो मृत्यू झाला। 100हून जास्त जणांना वाचवण्यात यश आलं। ज्या ठिकाणी दुपारच्या वेळेसमध्ये ही दुर्घटना घडली त्यानंतर तत्काळ जे नेव्हीची रेस्क्यू टीम असेल, मुंबई पोलिसांची टीम असेल, कोस्ट गार्डची बोट चालक असतील तातडीनं सर्व ठिकाणी धाव घेतली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। त्याचाच परिणाम म्हणून 100 ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं। मात्र दुर्दैवानं 13 जणांचा मृत्यू झाला। या 13 जणांमधले 4 जण जे आहेत ते जी बोट धडकली स्पीड बोट त्या तर ज्या ठिकाणी काल 3:55 या बोटीचा अपघात झालेला होता त्याच ठिकाणी झी 24 तासची टीम पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी अपघात झाल्यानंतर काही प्रवासी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते। रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आणि त्यांना नंतर घरी सोडून देण्यात आलं। JNPT रुग्णालय आहे आणि मोरा येथील रुग्णालय आहे त्यांना सर्वांना घरी सोडण्यात आलेलं आहे। अशा प्रकार तर या बेपत्ता प्रवाशांना शोधण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू केलेली आहे। जवळपास काल 101 प्रवाशांना वाचवण्यात आलेलं होतं। 10 जणांचा मृत्यू झालेला होता। आता त्यातले काही जण बेपत्ता असल्याचं कळतंय, त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या शोध मोहिमेमध्ये काय हाती लागते हे बघावं लागणार आहे।